नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, म्हणजेच महाशिवरात्री। आणि यासोबतच आज महाकुंभातील शाही स्नानामधील शेवटचा शाही स्नानही आहे। चला तर मग आपण जाणून घेऊया की महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि त्याचे इतके महत्त्व का आहे आणि त्याबरोबरच महाकुंभाच्या शेवटच्या शाही स्नानाचा काय संबंध आहे। हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वाधाच्या 14व्या दिवशी साजरा केला जातो। वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला आध्यात्मिक महत्त्व आहे। असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। या दिवशी महाशिवरात्री आणि महाकुंभ स्नान एकत्रितपणे साजरे केल्याने भक्तांना विशेष पुण्य आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे। हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते, तसेच त्यांच्यासाठी महाशिवरात्रीचे व्रतही पाळले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। यासोबतच सुख आणि सौभाग्यही वाढते। पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाहही याच दिवशी झाला होता। कन्या, कुंभ आणि मीन राशीतील लोकांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ स्नान केल्याने धनलाभ, शत्रूपासून मुक्ती, कठोर मेहनतीपासून काही प्रमाणात सुटका होऊन परमशक्तींचा आशीर्वादही प्राप्त होतो, अशी ही मान्यता आहे। शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात। दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतही प्रचलित आहे। याला थंडाई असे म्हणले जाते। याशिवाय लोक महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात। भांगाच्या थंडाईचाही लोक प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणावर सेवन करतात। ही थंडाई पिण्यास अतिशय चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते। देशोन्नतीकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।